शहरातील करवंद नाक्यासह शिरपूर शहरात हॉटेल, लॉज आणि कॅफे यांची शहर पोलिसांकडून 2 जानेवारी रोजी तपासणी करण्यात आली। त्या 3 कॅफेमधून 14 महाविद्यालयीन जोडपे ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या ताब्यात देण्यात आले। या कारवाई दरम्यान वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकाराला धमकी देण्यात आल्यानं शहर पोलीस कॅफे चालकावर काय कारवाई करतात याकडे पत्रकारांचं व शहरवासियांचं लक्ष लागून आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल, लॉजेस आणि कॅफे यांची तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये MJ कॅफे, रोज कॅफे, हाऊस कॅफे, प्रॉमिस कॅफे, सुदर्शन लॉज, अतिथी लॉज, मयूर लॉज, मधुसूदन लॉज आणि संगीता लॉज यांचा समावेश होता। मात्र या तपासणी दरम्यान रोज कॅफे, हाऊस कॅफे आणि प्रॉमिस कॅफे या 3 कॅफेमध्ये पडदे लावून तयार करण्यात आलेल्या कक्षात महाविद्यालयीन 18 वर्षावरील संशयास्पद 14 मुलं आणि 14 मुली आढळून आले। या कार्यवाहीमुळे शहरातील कॅफे आणि लॉज चालकांमध्ये खळबळ उडाली। दरम्यान वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकाराला कॅफे चालकांकडून धमकावण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे शहर पोलीस कॅफे चालकावर काय कारवाई करतात याकडे पत्रकार संघटनांचं व शहरवासियांचं लक्ष लागून आहे।